नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. बघा, ज्या हप्त्याची आपल्याला प्रतीक्षा होती, तो हप्ता आता आपल्याला 2 ते 3 दिवसांत मिळणार आहे. बघा, हा काही मी अंदाज सांगत नाही आहे, तर इथे स्वतः भाजपच्या नेत्यांनी हे सांगितलेलं आहे. आता नेमके हे कोणी सांगितले आहे, काय संपूर्ण माहिती आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी माझी सर्व माता भगिनींना विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व माता भगिनींपर्यंत पोहोचेल. तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडक्या बहिणीचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यात 2 ते 3 दिवसात. तर बघा, इथे काय सांगितलेलं आहे की जो हप्ता पुढचा हप्ता आहे, 6वा हप्ता, तो आपल्याला येत्या 2 ते 3 दिवसात मिळणार आहे. तर बघा, आता काय आहे संपूर्ण माहिती त्याआधी जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल, तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंटचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. बघा, संपूर्ण माहिती. महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता येथे काही दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर बघा, इथे महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत महिलांसाठी इथे आनंदाची बातमी आपल्यासाठी आलेली आहे. आता राज्य सरकारची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे लाडकी बहीण योजना, या योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे, ज्या हप्त्याची आपल्याला खूप दिवसापासून प्रतीक्षा होती, जवळजवळ खूप दिवसापासून बहिणी विचारत होत्या की जो हप्ता 6वा हप्ता आहे, डिसेंबरचा हप्ता आहे, तो आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. तर तो हप्ता आपल्याला येत्या 2 ते 3 दिवसात आपल्या खात्यात जमा होणार आहे. भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. तर बघा, जे भाजपचे नेते आहे आणि मंत्री आहे असे सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत स्वतः माहिती दिली आहे, अधिकृत माहिती दिलेली आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांचे अनुदान राज्यातील पात्र महिलांना दिले जाते. तर बघा, या योजनेअंतर्गत काय होतं की दर महिन्याला आपल्याला 1500 रुपये अनुदान दिले जाते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. योजनेची पार्श्वभूमी आणि महत्त्व. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. तर बघा, या योजनेची पार्श्वभूमी आणि महत्त्व आहे. ही लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे, जी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे हा आहे. दरमहा 1500 रुपयांचे हे अनुदान अनेक महिलांसाठी आर्थिक अस्थिरतेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. 6व्या हप्त्याचे वेळापत्रक. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेचा 6वा हप्ता 16 डिसेंबर 2024 पूर्वी वितरित केला जाणार आहे. तर बघा, इथे जो आपला 6वा हप्ता आहे, या 6व्या हप्त्याचे जे वेळापत्रक आहे, इथे स्वतः जे सुधीर मुनगंटीवार मंत्री आहे यांनी ही माहिती दिलेली आहे की जो आपला येता 6वा हप्ता आहे, डिसेंबरचा हप्ता आहे, तो 16 डिसेंबरच्या पूर्वी 16 डिसेंबरच्या आत आपल्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर घेतला जाणारा हा पहिला महत्त्वाचा निर्णय असणार आहे. तर बघा, जे आता आपलं नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे, या नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर घेतला जाणारा हा जो निर्णय हा पहिला निर्णय ठरणार आहे. 15 किंवा 16 डिसेंबरला हा हप्ता जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर बघा, इथे त्यांनी क्लिअरली स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे की 15 डिसेंबर किंवा 16 डिसेंबरला हा जो हप्ता आहे, 6वा हप्ता, हा जाहीर होण्याची एक शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. ही जी माहिती आहे ही स्वतः मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. ही कोणतीही फेक माहिती नाहीये. या योजनेचा प्रभाव आणि व्याप्ती. लाडकी बहीण योजना राज्यभरातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. तर बघा, या योजनेचा जो प्रभाव आहे आणि याची जी व्याप्ती आहे, ही लाडकी बहीण योजना राज्यभरातील ज्या लाखो महिला आहे अशा लाखो महिलांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवून आणण्याचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. आणि या योजनेमुळे महिलांना नियमित आर्थिक मदत मिळत आहे. तर बघा, या योजनेमुळे काय होत आहे की महिलांना नियमित दररोज आर्थिक मदत मिळत आहे. कुटुंबाच्या उत्पन्नाचा वाढ होत आहे. बघा, त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा या पैशामुळे काय होत आहे की वाढ होत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढत आहे. शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजा भागवण्यास मदत होत आहे. तर बघा, या पैशामुळे काय होतं की 1500 रुपयांमुळे त्यांचे जे शैक्षणिक आणि जे आरोग्य आहे, या आरोग्यविषयकच्या ज्या गरजा जो आहे त्या स्वतः ते भागवू शकतात. या पार्श्वभूमीवर या दरम्यान राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. तर बघा, राजकीय पार्श्वभूमीवर या दरम्यान ज्या राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे, या देखील महत्त्वपूर्ण घडामोडी इथे घडत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या संभाव्य एकत्रित करण्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मात्र या सर्व राजकीय घडामोडींमध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर कोणताही परिणाम होणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर बघा, इथे
ते काय होत आहे की आता जे शरद पवार आहे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे संभाव्य एकत्रीकरणाची जी चर्चा आहे या चर्चेमुळे जे वातावरण तापलेले आहे सध्या राजकारण महाराष्ट्राचे जे राजकारण तापले आहे याच्यामुळे हे जे सर्व राजकीय घडामोडी आहे या घडामोडीमुळे जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेच्या अंमलबजावणीवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे. तर बघा अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. तर चला आता भेटू एका पुढच्या नव्या अपडेट सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद, टेक केअर, ऑल द बेस्ट.